आजूबाजूची हिरवी झाडं बघितलीत, छान झाडं आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये लावलेली आहेत. पण हे असताना देखील पिंपरी चिंचवडची जी वायू आहे ती 15 पटीने विषारी झालेली आहे. नमस्कार, मी अंशुक आणि तुम्ही पाहतात न्यूज टॉक्स. पिंपरी चिंचवडमध्ये सध्या मी उभा आहे आणि त्याचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवडची हवेमध्ये आता 15% विषारी जे घटक आहेत ते आता मिसळलेले आहेत. म्हणजे काय तर आता जे ऑक्सिजन आपण पिंपरी चिंचवडमध्ये इनहेल करतोय त्या ऑक्सिजन मध्ये आता 15% जास्त किंवा 15 पटीने जास्त विषारी घटक समाविष्ट झालेत. कारण की वाढलेलं पोल्युशन आणि वाढलेली वाहन संख्या. म्हणजे वाहनांमुळे जे पोल्युशन आतापर्यंत होत होतं त्याच्यामुळे आता किरकोळ आपल्याला वाटत होतं, पण आता ते किरकोळपणा आता विषारी बनत चाललेला आहे. आता ही झाडं झुडपं लावली असताना देखील पिंपरी चिंचवड मधली वायू विषारी कशी काय होतीये? कारण की वाढतं पोल्युशन आणि खराब असलेल्या गाड्यांचा वापर, व्यवस्थितपणे पीयूसी नसताना देखील खराब गाड्या वापरणं आणि पुण्याची किंवा पिंपरी चिंचवडची अवस्था खराब होणं. म्हणजे आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 2026 पर्यंत अखेरपर्यंत शहरामध्ये आतापर्यंत 25,49,000 वाहनं आहेत. एवढी वाहनं आणि त्याच्यामधली पण जी आहेत ती बऱ्याच जुनी वाहनं आहेत. म्हणजे 15 वर्षांपूर्वीची वाहनं आहेत ज्याला पीयूसी नसतं, त्याच्यामुळे पोल्युशन अंडर कंट्रोलचं जे सर्टिफिकेट असतं ते त्या वाहनाला नसताना देखील ती वाहनं वापरण्यात येतात आणि त्याच्यामुळे पोल्युशन जास्त प्रमाणात वाढतं. आणि आता मग ह्या घटकांमध्ये वेगवेगळे घटक आहेत जे कॅन्सरस टू हेल्थ असतात. मग त्याच्यामध्ये सिलिका असेल, कॅल्शियम ऑक्साईड असेल, अल्युमिनियम ऑक्साईड असेल, अल्किलीज आयन असतील, असे वेगवेगळे कन्सेप्ट त्याच्या माध्यमातून आहेत. आणि हे जे आहेत जे बारीक बारीक जे घटक आहेत हवेमधनं आपल्याला दिसत नाहीत, कारण की ते अतिशय मायन्यूट असतात, सूक्ष्म असतात आणि ते आपण न कळत इनहेल करतो. म्हणजे आपण जर PM2.5 बद्दल बोलायला गेलो तर PM2.5 असा सूक्ष्म घटक आहे जो आपल्या श्वसन मार्गे आपल्या आतमध्ये जातो. म्हणजे नाकातनं तो इनहेल आपण केला तर तो एवढा बारीक असतो पर्टिक्युलर मॅटर 2.5 की तो आतमध्ये देखील जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला सिलिकोसिस देखील होऊ शकतो आणि लंगचे रिलेटेड कॅन्सर्स असतील किंवा जे लंगचे आजार असतात ते देखील होऊ शकतात. श्वसन मार्गाचा त्रास असेल, ब्रोंकायटिस असेल, खोकला, सर्दी, कफ, या सगळ्या गोष्टी या विषारी घटकांमुळे आता वाढत चाललेल्या आहेत. आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी ही खरंच खूप मोठी धक्कादायक बाब आहे, कारण की वाढतं पोल्युशन. म्हणजे आता आपल्याला अजून एक माहिती अशी मिळते की हे जे पोल्युशन आहे ते लेयर्सनी पसरते. म्हणजे त्याची सद्यस्थिती कशी असती, पहाटेच्या वेळेस पोल्युशन थोडंसं कमी झालेलं असतं, सकाळच्या वेळेस ते हलकं हलकं वाढायला लागतं, दुपारच्या वेळेस ते अजून वाढतं आणि संध्याकाळच्या वेळेस पूर्ण शहरभर हे पोल्युशन पसरलेलं असतं. त्याच्यामुळे काय होतं, आपण जाता येता ते इनहेल करतोय आणि त्याच्यामुळे आता सध्या नागरिकांच्या जीवाला देखील त्रास व्हायला लागलेला आहे. आता या गोष्टीवरती आळा घालण्यासाठी काय केलं पाहिजे तर जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आणि सरकारने केलेल्या आवाहनानुसार की जास्तीत जास्त सरकारी वाहनं म्हणजेच काय पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहेत म्हणजे PMPL बसेस असतील, टॅक्सीज असतील, रिक्षा असतील, ह्याचा जास्त करून वापर केला पाहिजे. मेट्रोचा जास्त वापर केला पाहिजे आणि आपल्या वैयक्तिक ज्या गाड्या आहेत त्याचा कमी वापर करून किंवा ऑप्टिमम यूज जे आहेत म्हणजे तेवढा पुरताच यूज केला पाहिजे. आणि जर अजून एक गोष्ट म्हणजे की जी जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत आपण या गोष्टीसाठी. आणि अजून एक गोष्ट म्हणजे खराब झालेल्या गाड्या ज्या आहेत म्हणजे त्या स्क्रॅप मध्ये टाकून द्यायच्या गाड्या आहेत त्या वापरणं आपण कमी केलं पाहिजे. आणि जे आपण उघड्यावरती कचरा जाळतोय ज्याच्यामुळे धूर होतोय आणि खराब गाड्या वापरणं ज्यामुळे जाणून बुजून काही लोक पेट्रोल जास्त महाग झालं म्हणून केरोसिन टाकून, घासलेट टाकून ती गाडी वापरतात. त्याच्यामुळे सरेआम ऍटमॉस्फिअर मध्ये पोल्युशन सोडलं जातं. आणि जर आता आपल्याला ह्या गोष्टीवरती मात करायची असेल तर प्रशासनाने घालून दिलेले नियम आपल्या आरोग्यासाठी आपण नक्कीच पाळले पाहिजे. आणि आता मध्यंतरी तुम्ही देखील बघत असाल की शहरभर ते जेट स्प्रे वाली गाडी देखील फिरते हवेमध्ये पाणी मारत, ज्याच्यामुळे ते पर्टिक्युलर मॅटर जे आहेत ते पाण्यातल्या पाण्यात मिसळून जातील आणि जास्त पोल्युशन होणार नाही. ही एक त्यातली एक गोष्ट आहे प्रशासन राबवतोय. पण अजून वैयक्तिक पातळीवरती जाऊन आपण सगळ्यांनी मिळून पोल्युशन कमी करण्यासाठी बऱ्याचशा उपाययोजना देखील राबवल्या पाहिजेत आणि सरकारने घालून दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. या गोष्टीवर तुमची मत देखील आम्हाला कळायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.